गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदार घरी आनंदल्या नरनारी। गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण घरी आनंदल्या अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रपन्नातिहं देवदेव परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू कथा पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका
कलावज्ञ जीवो नरार्थावतारम् कलांकं कृतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानिश्चवादापनोदारं दक्षम् समाधिस्थमूर्तिमभजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आत्मविश्वास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत गोवी सवे वेद झाले श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा आगा ज्ञान देवा आगादानंदा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वैलो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद वचनायिका कमळापती माझी रंगाची
सचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू भक्ती ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही गुणांनी नटलेले आणि तुका झालास कळस या पदवीला विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला या प्रकरणातला आणि भगवान परमात्म्याचं गोकुळामध्ये आगमन झाल्यानंतर गोकुळवासियांमध्ये कोणता सात्विक बदल झाला याची मीमांसा करणारा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्याला थोडासा परिहार देणं वाक्याचं आद्य कर्तव्य नाही. गाव दहिवडी या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रामजी बाबा असतील तुकाराम बाबा असतील यांच्या कृपाशीर्वादाखाली त्याचबरोबर वैकुंठवासी सद्गुरु ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने मोरे माऊली दादा महाराज यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सगळ्या गावकऱ्यांच्या प्रेरणेने कार्याने कर्तृत्वाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या सांगतीची कीर्तन सेवा काल्याची कीर्तन सेवा ही तुम्हा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने माझ्यासारख्या लेकराच्या पदरामध्ये दिला त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचे धन्यवाद. आणि या सेवेला उपस्थित असणारे सगळेच गायनाचार्य मृदंगाचार्य या सगळ्यांचेही चरणी नमस्कार होतो. असणारे टाळकरी वाळकरी माळकरी बिनामाळेचे खाल्लेले पिलेले एकादशी धरलेले एकादशी सोडलेले आणि तुम्ही सगळे बसलेले माझे संत मायबाप या सगळ्यांच्या चरणी साष्टांग धन्यवाद करतो आणि सेवेला सुरुवात करतो. निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगातून भगवान परमात्म्याचं गोकुळामध्ये आगमन झालं आणि देवाच्या आगमनानंतर गोकुळवासियांच्या मनावरती कोणता परिणाम झाला किंवा त्यांच्या कृतीमध्ये कोणता बदल झाला याचं वर्णन या अभंगात करतात. कारण की आजचा दिवस कोणता आहे? काल्याचा दिवस आहे. तुमचा सप्ताह 1.5 दिवसाचा असो 2 दिवसाचा असो 3 दिवसाचा असो 7 दिवसाचा असो 15 दिवसाचा असो महिन्याचा असो 6 महिन्याचा असो वर्षाचा असो पण त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनानेच होते. माणूस असो कार्य असो कोणतीही गोष्ट असो कोणतीही व्यक्ती असो प्रत्येकाच्या शेवटाला काय असते? किंमत असते. तुमची सुरुवात कशी झाली याला किंमत नाही. तुमचा मध्य कसा झालाय याला किंमत नाही. परंतु तुमचा शेवट कसा झालाय याला मात्र किंमत असते. तुमचा जन्म कोणत्या अवस्थेत झाला कोणी विचारणार नाही. तुमचं आयुष्य कसं गेलं कोणी विचारणार नाही. पण मेल्यानंतर माणसं किती जमली होती हे मात्र लोक म्हणजे माणसं किती जमली याच्यावरून तुमची किंमत पडतंय का माझं बोलणं? म्हणजे तुमची कोणतीही वस्तू असो कोणतीही व्यक्ती असो किंवा कोणतंही कार्य असो त्याची किंमत त्याच्या शेवटावरून ठरवली जाते. आणि तो शेवट गोड कधी होतो? ज्यावेळी त्या व्यक्तीचा त्या गोष्टीचा किंवा त्या कार्याचा संबंध भगवंताशी येतो आणि एकदा संबंध भगवंताशी आला की त्याचा शेवट गोड झाला. विठ्ठल
तर त्यांचा शेवट कोणाशी आला? भगवंताशी आला. अंतकाळी विठो आभासी पावला आणि कुणी सहित झाला. का शेवट गोड झाला? तुकोबाला म्हटले ना, शेवट तो माझा बहुगोड झाला. बहुगोड झाला शेवट तो माझा. पण का? अंतकाळी विठू आम्हासी पावला. विठू आम्हाला पावला किंवा विठू आम्हाला भेटला. माझा संबंध विठ्ठलाशी आला म्हणून माझा शेवट गोड झाला. विठ्ठल म्हणजे आपला संबंध कोणत्या कार्याचा संबंध, कोणत्या व्यक्तीचा संबंध, कोणत्याही गोष्टीचा संबंध भगवंताशी आला त्याचा शेवट गोड होतो. महाभारत हा असा एक ग्रंथ आहे ज्या ग्रंथामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत भांडणाशिवाय आहे का? भांडणाशिवाय महाभारतामध्ये काहीही नाही. सख्खे भाऊ पक्के ही म्हण कदाचित महाभारतामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाईटच घटना, भांडणच दाखवली तरी सुद्धा महाभारत ग्रंथ आज आपल्या देवघरामध्ये आहे आणि त्याच्या डोक्यावरती आपण माथा ठेवून त्याचं दर्शन घेतो. का? तर त्याचा आलेला श्रीकृष्णाशी संबंध. एखाद्याशी व्यभिचार करणं चांगली गोष्ट आहे का? एकाला सोडून दुसऱ्याकडे जाणं चांगलं आहे का? तुकोबारे सुद्धा म्हणतात तरी सुद्धा तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार. व्याभिचार या गोष्टीला सुद्धा तुकोबारे धन्यता देतात. का? तर त्या व्याभिचार सुद्धा कोणासोबत घडला? देवासोबत. का? गवळणींचा पती होता पण आवड कोणाची होती? गवळणींना आवड कोणाची होती? भगवान श्रीकृष्णाची. मग एवढा व्याभिचार होता तरी तुकोबाराय म्हटले तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार. का धन्य व्याभिचार? का तर गवळणीचा संबंध कोणाशी होता? भगवंताशी होता. म्हणून तुमचा शेवट गोड होण्यासाठी तुम्हाला त्या भगवंताशी संबंध करणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्या कार्याचा, सत्याचा जर शेवट गोड करायचा असेल तर तुमच्या सत्याला सुद्धा त्या भगवंताशी नातं जोडावं लागेल. आपल्या कार्याचा शेवट गोड करायचा असेल तर त्याचा सुद्धा संबंध भगवंताशी येणं गरजेचं आहे. मग तो भगवंताशी संबंध येणं म्हणजे काय? तर चरित्र ते आणि केले देवे त्या भगवंताचं नामचिंतन करणं, त्या भगवान कृष्णाचं चिंतन करणं, त्याच्या संगतीत येणं, त्याच्याशी नातं जोडणं आणि त्याला जवळ करून घेतला की तुमच्या कार्याचा शेवट गोड झाला. मग आपण आपल्या नियमानुसार, वारकरी संप्रदायानुसार आपला शेवट गोड करायचा आहे, देवाचं चिंतन करायचं आहे. म्हणून आज निवडलेला अभंग काला प्रकरणातला आहे. कारण की शेवटच्या दिवशी काला झाला की हा झाला. कारण की आपल्या सर्वसामान्यांची एक विचारधारणा अशी आहे, काला म्हणजे काय? काला म्हणजे काय? तर काला म्हणजे एकदा काला झाला की पुन्हा संध्याकाळी मंदिराकडे कोणीही फिरत आला, कोणीही फिरत नाही. आणि चुकून एखादा आला तर देव सुद्धा म्हणतो आता का आला. का म्हणतो? म्हणजे काल्याचा अर्थ काय? तर आपली सर्वसामान्यांची समजूत अशी आहे, काला म्हणजे एकदा काला झाला की सर्व उरकलं. पहिली. दुसरी म्हणजे काय? काला काय? तर आपल्याकडे ती पद्धत नाही, पण घाटावरती समजा वरती गेला काही ठिकाणी शिंके लाविले. शिंक म्हणजे वरती मडकं बांधलेलं असतं आणि मग ते शिंक फोडलं जातं. जसे आपण शेवटला काला वाटतो, काही ठिकाणी ते शिंक फोडलं जातं, मग त्यातला प्रसाद येतो, तो वाटला जातो. मग ते शिंका फोडून त्यातला प्रसाद वाटणं. किंवा जुनी पद्धत अशी होती
तुमच्या भागामध्ये आहे, शिंक फोडल्यानंतर लोक ते खापर जमवायला सुद्धा काय करतात धावपळ करतात. त्या शिंकेचं खापर तरी आपल्याला भेटावं. मग ते खापर एखाद्याला भेटलं की म्हणतात आमचा काला झाला. तिसरं काय, काला काय, काला म्हणजे सत्यातला काला. म्हणजे आम्हाला 7 दिवस सत्याला उपस्थित राहता येत नाही, आम्हाला 3 दिवस सत्याला येता येत नाही, परंतु आम्ही जागर आणि काल्याला मात्र येणार का. आम्हाला बाकीचे दिवस नाही येता येत. तुम्ही सांगता ना की जसा 18वा अध्याय तुमचा कळस आहे, तुकोबर आहे, जसे तुमचे कळस आहेत, तसं सत्याचा काला म्हणजे तुमचा काय कळस आहे. जसं वारीच्या वेळेला जर तुम्हाला देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण तुका म्हणे देखील कळस दिसलं म्हणजे देवाचं दर्शन आहे. म्हणून आपली काल्याची एक समज अशी आहे, बाकी दिवशी उपस्थित राहता नाही आलं तरी चालेल, पण काल्याला मात्र हजर राहणार. तो काय आपला काला. अजून सांगू, चालता किंवा बाजारातून लाही आणायची आणि कालेल्या बनवलेल्या प्रसादामध्ये ती लाही मिक्स करायची आणि तोच काला म्हणजे आपण वाटून खायचा. ही आपली सर्व समजण्याची काय समजूत आहे आणि समजूत योग्य सुद्धा आहे. पण काला म्हणजे खरं काला काय, नुसती बाजारात जायचं, 10 रुपयाची लाही आणायची, 10 रुपयाचं दही आणायचं, दोन्ही मिक्स करायचं आणि मग खायचं म्हणजे काला आहे का नाही. तुकोबा म्हणतात याला काला नाही म्हणत. काला म्हणजे काला कोणता काला अपेक्षित आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील आहे. काय तुकोबरना तो काला अपेक्षित आहे. कोणता, तर कोठे अभेद देखील आहे. तुका म्हणे तो अभेद नष्ट होणं हे काय काल्याचं समर्पक उत्तर आहे. यारे यारे लहान तोर अभेद केला म्हणजे काय. यारे यारे लहान थोर याती भलती नारी. या काल्यामध्ये अधिकार कुणाला आहे. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. कोणता काला, या ठिकाणी सगळा भेद विसरून जातात. हा लहान आहे, हा मोठा आहे, हा कीर्तनकार आहे, हा गायक आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा या कुळाचा आहे, तो त्या कुळाचा आहे, हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, हे विसरून एकाच वारकरी संप्रदायाच्या भूमीवरती येणं
आणि तो प्रसाद ग्रहण करणं याच तुकोबारायांना काला अपेक्षित आहे. कारण की सध्याचे वातावरण असं झालंय, तो वरचा मी खालचा, मी खालचा तो वरचा, हा गरीब तो श्रीमंत, हा या जातीचा तो त्या जातीचा. वारकर संप्रदायाची संपूर्ण संत मांदेळी पाहूया. संत गोरा कुंभार असतील, संत चोकामेळा असतील, जनाबाई असतील, सावता महाराज असतील, प्रत्येक संताने वेगवेगळ्या जातीमध्ये अवतार घेतला. पण देवाने त्यांना लांब केलं का? त्यांना तो काल्याचा प्रसाद प्राप्त झाला? त्यांना ते देवाचं दर्शन प्राप्त झालं? जो योगियांचे ध्यानी ध्याताना तुळसी संत म्हणतात तो महापाशी. का तो भगवंत त्यांना प्राप्त झाला? का भगवंत रूपी काला प्रसाद त्यांना मिळाला? का तर त्यांनी भेदभाव सोडला. विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म गेले भेदाभेद निवारोणी. गेले भेदाभेद निवारोणी हेच काय आहे? वैष्णवांचा धर्म आहे. आणि तो भेद गेला संतांचा, म्हणून त्याला काला प्राप्त झाला. म्हणजे काला म्हणजे काय? तो प्रसाद म्हणजे काय? भगवंताची प्राप्ती करणं किंवा भगवंताचं नामचिंतन करून हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा ते नाम म्हणजे काय आहे? खरं काल्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि तोच काय असला खरा आजचा प्रसाद आहे. बघायला तर या मंडपात असणाऱ्या सगळ्याच गोष्टी आज काय आहेत? प्रसादाच्या स्वरूपातले. का आपण आज या ठिकाणी प्रसाद घेणार आहे? काही तो प्रसाद वाटणार तुम्ही आम्ही नाही तर काय? भानुदास गिरीगात प्रसाद देतो पंढरीनाथ. कारण की आजचा प्रसाद देणारा तुमच्या माझ्यासारखा सामान्य नाही, तर देखवी ऐकवी एक नारायण असा असणारा भगवान परमात्मा आज तुम्हाला प्रसाद देणार आहे. मी तुम्हाला सांगून जाईल की आज या सगळ्याच गोष्टी आपल्या ठिकाणी आहेत, प्रसाद आहेत. या धर्म मंडपात असणारी प्रत्येक गोष्ट आपल्या ठिकाणी आहे, प्रसाद आहे. शेवटी आपला वाटणार जाणारा काय? बोलत काय? प्रसाद आहे. त्या ठिकाणी आपल्या नंतर कीर्तन झाल्यानंतर जेवण आहे, ते सुद्धा काय? प्रसाद आहे. या धर्म मंडपातली माती सुद्धा काय? या धर्म मंडपात पायाच्या चपला सुद्धा काय? प्रसाद असला तरी आपला आपला प्रसाद आपण सांगायचं इतकंच आहे, हा प्रसाद आहे. पण तो प्रसाद कधी तुम्हाला मिळेल? ज्यावेळी त्या भगवंताचं नामचिंतन, त्याचं चरित्र तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये येईल. त्या भगवंताला अवतार घ्यायला का लागला? भगवंत या ठिकाणी प्रसाद वाटायला आला, पण त्याला तो अवतार घ्यावा का लागला? शास्त्र सांगतं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात देवाला अवतार का घ्यावा लागला. मी अवतार घेतो देवाच्या चिंतनाचं उत्तर तुकोबाराय सांगतात. धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. देवाने 2 श्लोकात जे वर्णन केलं तुकोबारांनी एकाच ओळीमध्ये सांगितलं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्मावरती ग्लानी आली की मी काय करतो अवतार घेतो. तुकोबाराय म्हणतात धर्म रक्षा वया अवतार घेसी. धर्मावरती ग्लानी आली की मी अवतार घेतो. देव पुढे सांगतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. साधूंचं रक्षण करण्यासाठी मी अवतार घेतो. आपुल्या पाळीशी भक्तजना. या 2 गोष्टीसाठी देव काय करतो अवतार घेतो. एका ठिकाणी संत महात्मे म्हणतात की जब जब होय धर्म की हानी. धर्माची ज्यावेळी हानी होते तेव्हा देव अवतार घेतो. आता संत महात्मे म्हणतात धर्माची हानी होते आणि देव म्हणतो धर्माची ग्लानी. संत म्हणतात हानी होते आणि देव म्हणतो ग्लानी होते. 2 शब्द ऐकायला हानी ग्लानी एकच आहे, अर्थ थोडासा वेगळा आहे. संत म्हणतात धर्माची हानी होते याचा अर्थ असा कीर्तन मंडपामध्ये तुम्ही सगळं कीर्तन ऐकताय, सुंदर श्रवण करता, इथे चांगला प्रसाद ग्रहण करता आणि एकदा मंडपाच्या बाहेर गेलात की फक्त ऐकलेलंच राहतं. ऐकलेलं कोणीही ऐकत. इथून बाहेर गेल्यानंतर जे इथे ऐकलं ते कोणीही ऐकत नाही. याला म्हणतात धर्माची हानी. आणि ही हानी झाली की संत महात्म्यांचा अवतार होतो आणि मग त्या ठिकाणी ते आपल्याला काय करतात उजळावया आलो वाटा ही हानी. आणि ग्लानी काय, जे हानीवाले आहेत ते मंडपात येऊन तरी बसले, पण धर्माची ग्लानी म्हणजे मंडपात सुद्धा येऊन बसत नाही. मग अशा वेळेला संतांकडून कारभार होत नाही, त्यावेळी तो कारभार सांभाळण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो. विठ्ठल धर्माची हानी झाली, पाप वाढलं आणि त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये कंसाचा अत्याचार वाढू लागला. कंसाचा अत्याचार वाढायला लागला. धरती मातेला तो त्रास सहन होत नव्हता. धरती माता गेली देवाकडे, देवाला विनंती केली, हा आता भार मला आवरत नाही. देव म्हणाले काळजी करू नका, अर्ध्या तासामध्ये तुमचा भार मी संपवून मोकळा करतो. देव म्हणाले काही काळजी करू नका, काही कालांतराने मी स्वतः देवकी आणि वसुदेवाच्या पोटी काय करणार आहे, जन्म घेणार आहे. आणि त्या जन्म झाल्यानंतर मी तुमचं काय करेन, रक्षण करेन. तुम्हाला मी सांगितलं
की देव धर्माची हानी झाल्यानंतर येतो, पृथ्वीसाठी येतो. पण तुकोबारायांनी त्यांच्या अभंगामध्ये वेगळं चिंतन केलंय की देवाने नक्की अवतार कशासाठी घेतला. कंसाचा अत्याचार वाढला म्हणून कंसाचा वध करण्यासाठी देवाने अवतार घेतला, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तुकोबाराय त्यांच्या बाळपिढीमध्ये वर्णन करतात की देवाने अवतार कोणासाठी घेतला, तर देवावरती काही जणांचे उपकार होते. देवावरती काही जणांचे उपकार होते आणि देवाला माहितीये जर एखाद्याचे उपकार घेतले आणि जर मी ते फेडले नाहीत तर माझ्यावरती कृतज्ञतेचं पातक लागू शकतं. एखाद्याचा फुकट चहा पिणं सुद्धा काय उपकारच आहे ना. एखादा जर आपण फुकट चहा पित असेल तर दुसऱ्या दिवशी त्याला सुद्धा चहाचा कप पाजायचा, चहा पाजला पाहिजे. देव सुद्धा काय करतो, कोणाच्या उपकारामध्ये राहायला देवाला आवडत नाही. मग देवावरती उपकार होते कोणाचे, तर देवावरती उपकार होते गोपाळ, गवळणी आणि मायबाप. तुकोबाराय म्हणतात देवावरती उपकार होते, एक गोपाळांचे, दोन गवळणींचे, तीन मायबापाचे. या तिघांचे उपकार फेडण्यासाठी देवाला द्वापार युगामध्ये अवतार घ्यावा लागला. काय होते गोपाळांचे उपकार, तर या द्वापार युगामध्ये असणारे गोपाळ त्रेता युगामध्ये कोण होते, बोलत चला. 108 वर्ष झाली माझ्यासारखे कितीतरी आले आणि कितीतरी माझ्यापेक्षा ज्ञान तुमचं. मग त्रेता युगामध्ये असणारे देवासोबत गोपाळ कोण होते, वानर होते. वानरा हाती घेतली लंका. देवाची पत्नी पळवल्यानंतर देवाला सगळ्यात मोठी मदत या वानरांनी केली. वानरांचं काम इतकंच होतं, दिवसभर देवासोबत युद्ध करायचं आणि एकदा संध्याकाळी युद्ध संपलं की रानावळात पळून आराम त्यांना नव्हता. का, तर त्या ठिकाणी त्यांची जेवायची व्यवस्था नव्हती. देवाने सांगितलं एकदा युद्ध संपलं की वनामध्ये जो जो चार बाजूला पळायचं, जे भेटेल ते खायचं. फळं भेटली तर फळं खायची, कंदमुळं भेटली तर कंदमुळं खायची. ज्ञानोबाराय सांगतात त्या वानरांनी असे दिवस काढले की नुसता झाडाचा पाला सुद्धा त्यांना खावा लागला. देव सगळं पाहत होते की हे वानर माझ्यासाठी इतकं करतायत. ज्यावेळी युद्ध संपलं आणि युद्ध संपून भगवान रामचंद्र पुन्हा अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर जय जयकार झाला की प्रभू आले, प्रभूंचं आगमन झालंय म्हणून पूर्ण अयोध्या जल्लोषात होती. देवाने दुसऱ्या दिवशी आराम झाल्यानंतर या वानरांसाठी श्री बालाजीचा भेद केला. कसला भेद, श्री बालाजी म्हणजे बालाजी देवस्थान नाही. या वानरांनी अख्ख्या वनवासामध्ये झाडाचा पाला खाल्ला, कंदमुळं खाल्ली, फळं खाल्ली, म्हणून देवाने त्यांच्यासाठी पंगत घातली. पंक्तीला मेनू काय होता, श्री बालाजी. श्री म्हणजे काय, श्रीखंड. श्रीखंड. बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे अशी श्री बालाजी कोणी केली, देवाने. कोणासाठी, या वानरांसाठी. आता ती शेवटी वानरच. देव म्हटला पंक्तीला बसा. आता वानरांचे बसतील तरी पंक्तीला, आणि जर सरळ बसले तर ते वानर म्हणतील का, बसणार ना. आता बसणार नाही तर पंगत वाढणार नाही. मग त्या वानरांचा नेता पुढे आला, कोण, बजरंगबली. बजरंगबली फक्त गदावर केली, वानर जागेवर. एक पंगत लागली. सीतामाई, सगळ्या कौशल्य माता, सगळे वाढायला लागले. सगळं अयोध्या नगरी त्या वानरांना वाढते का, तर देवाला त्यांच्या उपकारातून उतराई करायचंय. पण ही वानर त्यांनी कधी श्रीखंड बघितले नाही, गुलाबजाम बघितलेले नाही. बसले पंक्तीला, वाढलं पंक्तीला, शांत बसणार ना. शेवटी माकडाची जात. एकाच्या ताटामध्ये श्रीखंड वाढला. आता हे खायचं कसं हे त्याला काय माहीत नव्हतं. मला त्यांची नुसती हालचाल चालली. त्यांनी श्रीखंडाच्या वाटीत हात घातला,
वर्तुळा लावणार, बाजूच्या माकडे धक्का दिला, तो हात तोंडात जायच्या ऐवजी गालाला लागला. दुसऱ्या पंक्तीतल्या माकडानं बघितलं, हा पदार्थ असा खायचा असतो. काय त्या पंक्तीत बघितलं, हा पदार्थ असा खायचा असतो. त्या दुसऱ्या पंक्तीत सुद्धा त्यांनी श्रीखंडाचे हात बुडवले. तो त्या माकडाच्या गालाला, हा ह्या माकडाच्या गालाला. एकाला गुलाबजाम होते, तो एक गुलाबजाम उचलायचा, तो त्याच्या गालावर फेकायचा, हा त्याच्या गालावर फेकायचा. मग एकाचं ताट तिकडे, एकाचं ताट तिकडे. सीतामाई रामांकडे गेली, अहो प्रभू काय चाललंय, बाहेर बघायला चला, तुमची मंडळी काय करते, असे कसे कार्यकर्ते तुम्ही गोळा केले, इथं धड जेवायचं सुद्धा माहित नाही. देव बाहेर आले, देवाने बघितलं तर सगळ्या अन्नाचा काय झाला होता, नाश झाला होता. देव म्हटले, या जन्मात तुम्हाला मी खायला देत होतो, पण ते तुम्हाला प्राप्त नाही झालं. या जन्मात मी तुम्हाला पोटभर खायला देऊ नाही शकलो. ही तुमची भूक मी मिटवेन, पण कधी तर पुढच्या जन्मामध्ये. हे वानर पुढच्या जन्मामध्ये देवाचे कोण झाले, सवंगडी झाले, गोपाळ झाले. देव म्हटले त्या जन्मात, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. या जन्मात तुम्हाला कमी पडले ना, पुढच्या जन्मात जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत देण्याची जबाबदारी माझी. हे गोपाळांचे उपकार, त्या वानरांचे उपकार करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दुसरं गवळणी. गवळणी कोण होत्या तर श्रुती. कोण होत्या, आधीच्या जन्मातल्या श्रुती ह्या कोण होत्या, गवळणी होत्या. त्यांचे उपकार फेडण्यासाठी त्या ठिकाणी देवाला अवतार घ्यावा लागला. आणि तिसरे मायबाप. त्या मायबापांचे काय उपकार होते तर आधीच्या जन्मामध्ये वसुदेव आणि देवकी यांनी घोर अशी तपश्चर्या केली की भगवान परमात्म्याची काय व्हावी, प्राप्ती व्हावी. वसुदेव आणि देवकी त्या ठिकाणी तपश्चर्या बसले. त्यांची तपश्चर्या करत असताना त्याच वाटेने एक गरीब गृहस्थ जात होतं. त्या गृहस्थाने बघितलं, अरे हे दाम्पत्य एवढी तपश्चर्या करते, त्यांना भक्ती काय असते, काकडा काय असतो, हरिपाठ काय असतं, कीर्तन काय असतं, काही माहीत नाही. शेवटी ते काय गरीब घरातले असल्यामुळे त्यांचा फक्त पोटा पाण्याचा धंदा करायचा, 2 वेळेचं खायचं, एवढ्यावरती त्यांचं समाधान होतं. ती पत्नी त्या आपल्या पतीला म्हणते, हे दाम्पत्य जसं करते ना तसं आपण सुद्धा करूया. या झाडाखाली वसुदेव आणि देवकी आधीच्या जन्मामध्ये तपश्चर्या बसले. बाजूलाच त्या झाडाखाली ते सुद्धा गृहस्थ तपश्चर्येला बसले. जोपर्यंत त्यांची तपश्चर्या चालू होती तोपर्यंत यांनी सुद्धा तपश्चर्या केली. वसुदेव आणि देवकीची तपश्चर्या पाहून देव प्रसन्न झाले. देव समोर आले आणि वसुदेव देवकीला म्हटले की काय आता वरम जोही, तुम्ही काय करा, वर मागून घ्या. त्यावेळी त्यांनी वर मागून घेतला आणि देवाला आपल्या पदरामध्ये मुलगा म्हणून प्राप्त केलं. आणि देव जायला निघाले तेव्हा वसुदेव आणि देवकी म्हटले, देवा तुम्ही जाताय खरं, पण आमची अजून एक इच्छा होती की आमच्या सोबतच आमच्या शेजारी सुद्धा एक गृहस्थ तपश्चर्या करताय, आमच्या सोबत त्यांचा सुद्धा काय करा, उद्धार करा. देव म्हटले ठीक आहे. जसं अर्जुनाचे ने व्याजे, काय अर्जुनासाठी गीता सांगितली पण उद्धार मात्र जगाचा झाला, तसाच ते म्हटले आमच्या सोबत त्याचा सुद्धा काय करा, उद्धार करा. मग देव गेले, त्यांना म्हटले की डोळे उघडा आणि आता काय करा, वर मागा. त्यांनी डोळे उघडले आणि म्हटले वर मागा. म्हटलं ते म्हटले आम्ही वर मागणार नाही. ते म्हटले अहो वर मागा. का वर मागणार नाही, तुम्ही वरासाठी तपश्चर्या केलात ना. म्हटले नाही नाही नाही, आम्हाला काही मिळावं अशी तपश्चर्याची आमची इच्छा नव्हती. त्या लोकांनी तिकडे साधना केली म्हणून आम्ही साधना केली. अरे तुम्ही कशी साधना करा, पण मी प्रसन्न झालोय, मागून घ्या. ते म्हटले आम्हाला काही मागायचं नाही, पण शेवटी मोठ्याचा हात कधी मोडता येत नाही. मोठ्याने आग्रह केलाय ना, इच्छा पूर्ण करा. मग त्यावेळी ते म्हणतात जर देव तुला काही द्यायचं असेल ना तर एक दे, त्यांनी जे मागितलंय ना तेच आम्हाला दे. देव म्हटलं हे माझ्यापेक्षा शाणे निघाले. आज त्यांनी काय मागितलं, आम्हाला तुझ्यासारखा किंवा तूच आमच्या पदरामध्ये मुलगा म्हणून जन्माला यावं. देवाला पंचायत पडली, आज त्यांचाच वर यांना कसा द्यायचा. आता मुलगा तर एकाच ठिकाणी जन्माला येणार आणि एकाच युगामध्ये. देव सुद्धा काय होता, चतुरा तो गोड लावण्याची. देव जन्माला तिकडे गेला
आणि रांगायला यशोदेकडे गेला. विठ्ठल तेच वसुदेव देवकी द्वापार युगात वसुदेव देवकी आणि जे गरीब गृहस्थ बसलं ते द्वापार युगामध्ये झाले यशोदा आणि नंद महाराज. देवाने त्यांचे उपकार फेडण्यासाठी द्वापार युगामध्ये काय घेतला? अवतार घेतला. देवाचा अवताराची वेळ झाली आणि देव अवतार यायला लागले. पण देवाचा अवतार कुठे? कारागृहामध्ये. रात्रीचे 12 वाजले. देव अवताराला येणार आणि अवताराला यायची वेळ झाल्यानंतर प्रश्न उपस्थित झाला की देवाचा अवतार कुठे? कारागृहामध्ये. कारण की प्रत्येकाचं काय असतं? वेगवेगळं विशेष असतं. कोण कसा, कोणाची बोलायची शैली असते, कोणाची गायनाची शैली असते, कोणाची वाचनाची शैली असते. प्रभू रामांचा जन्म भर दुपारी आणि देवाचा जन्म भर मध्यरात्री. प्रत्येकाचं काहीतरी एक विशेष स्थान ठेवलं देवाने. मग तसंच देवाने अवताराची वेळ झाली. अवताराची वेळ व्हायच्या आधी देवकीचं तेज जे असं दिसत होतं की जसं काय त्या चेहऱ्यावरती सूर्य चमकत होता. देवकीचे तेज जैसा दिसे सूर्याचं जसं तेज होतं तसं देवकीचं तेज चेहऱ्यावरती आलं होतं. का तर तिच्या गर्भामध्ये तुमच्या आमच्यासारखे कोणी जन्माला येणार नव्हते. त्या जगाचा चालक मला जन्माला येणार होता. ते देवाचं तेज देवकीच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलं होतं. आणि देव जन्माला येणार त्यावेळी देवकीला आधी काय दिलं तर दर्शन दिलं. आणि दर्शन देऊन 8 महिन्याची मूर्ती देवकी समोर आली. पण देवकी म्हणाली या 8 वर्ष जर मूर्ती मला दिसली तर मी आईचं माझं जे वात्सल्य असतं हे मी पुरवणार कसं? त्यावेळी तिने विनंती केली तुम्ही पुन्हा काय करा, लहान रूपामध्ये काय घ्या, जन्म घ्या. मग देवाने त्या ठिकाणी देवकीच्या पोटून काय केला? जन्म घेतला. आणि जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी देवाने वसुदेवाला सांगितलं आता माझा जन्म झालाय पण मला या ठिकाणी ठेवू नकोस. मला या ठिकाणी आता क्षणभरही ठेवू नकोस. कारण माझा जन्म झालेला जर बाहेर कळाला माझा वैरी बाहेर टपलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी देव म्हणतात मला आता इथे ठेवू नको. कोठे ने? नंदाच्या घरा. ठेवू नको. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. देवाने पत्ता सांगितला कुठला? गोकुळाचा. मला आता काही ठेवू नको. मला ताबडतोब उचल आणि गोकुळाने तिथे माया उपजली. तिथे वसुदेव म्हटलं मला न्यायला काहीच हरकत नाही पण आमचे हात आमचे पाय या कंसाने काय केले जखडून ठेवले. बाहेर कारागृहाला कुलूप आहेत आणि बाहेर असंख्य असे पारेकरी आमच्यावरती पारा ठेवण्यासाठी आहेत. देव म्हणाला एवढीच ना? जगाचा बाप इथे तुमच्या समोर आहे त्याची चिंता का करता? कारण की ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वास्तव आहे ज्याला भगवान परमात्मा प्राप्त झालाय त्यांची सरली झाला सफळ. पैसे नामाची आवडी
तुटे संसाराची अरे मी संसाराच्या बेड्या तोडतो, हे आता साध्या लोखंडाच्या बेड्या मला तुटणार नाहीत असं नाही. तुम्ही फक्त मला नेण्याचा पण करा. मग त्या ठिकाणी वसुदेवाने टोपलीमध्ये भगवंताला घेतलं. वसुदेवांनी कमळापतीला भगवंताला उचललं, डोक्यावर घेतलं. आपोआप त्यांच्या हातातल्या बेड्या गळून पडल्या. आपोआप दरवाजे उघडले गेले. सगळे पारेकरांना त्या ठिकाणी आपोआप काय लागली, झोप लागली. वसुदेव आता कारागृहातून बाहेर पडले. गोकुळाची वाट धरली. जाता जाता यमुनेला प्रचंड असा पूर आला होता. त्या ठिकाणी वरून पाऊस बरसत होता. लोक शंका घेतात, अहो तुमच्या देवाला बेड्या गळवता येत होत्या, सगळे झोपवता येत होते, मग पाऊस का चालू ठेवला? पाऊस सुद्धा बंद केला असता, वसुदेवाची वाट सोपी झाली असती. पाऊस का चालू ठेवला? पण देवाला सुद्धा पावसाचा आनंद आवडता आला नाही. पावसाला सुद्धा इच्छा होती, देवाचा जन्म झालाय ना, मला आनंद व्यक्त करायचा आहे. देव सुद्धा त्या ठिकाणी पाऊस वरून बरसत होता. देवाचं दर्शन घेत होता. यमुना माई त्या ठिकाणी प्रचंड अशी वाहत होती आणि त्या यमुने सुद्धा देवाच्या दर्शनाची अपेक्षा करून त्या ठिकाणी वसुदेव महाराज ज्यावेळी नदीतून जाऊ लागले, देवाच्या अंगुष्ठेचं दर्शन झालं आणि यशोदा त्या ठिकाणी यमुना माई दुभांगली आणि त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी पुढे गोकुळाकडे प्रस्थान झाले. त्या ठिकाणी वसुदेव गोकुळामध्ये पोचले. त्या ठिकाणी यशोदेच्या जवळ असणारे मायेला उचललं आणि देवाला त्या ठिकाणी ठेवलं. जसं त्या ठिकाणी मायेला उचललं तसं लगेच त्या ठिकाणी सगळ्या त्या गोकुळातल्या जकाय लागली, झोप लागली. कारण की एकदा माया आपल्या अंगावरती आली की आपल्याला झोप लागते. माया अंगावर आली की काही सुधरत नाही, आजूबाजूचं काही दिसत नाही. ती गुंगी त्या ठिकाणी गोकुळवासियांना आली आणि तिथून वसुदेव त्या मायेला घेऊन निघाले. आता त्या ठिकाणी यशोदेला जाग आली. यशोदेने जाग नंतर पाहिलं, आपल्या पुढे म्हणजे आपलं काय बाळ आहे. बघितलं तर मुलगा झालाय. त्या ठिकाणी सुईने लगेच बाहेर जाऊन गवळण म्हणती गवळ नीला, खबर पूर्ण गावामध्ये पसरली. गवळण म्हणती गवळ नेला आणि पुत्र झाला यशोदेला. सोयीनेची गळवळ धावे की पुढे एक धावे की पुढे ताटी वाटी दगडे. त्या ठिकाणी गवळणीने गावभर प्रचार केला की आपल्या यशोदा माईला काय झाला, पुत्र झाला. यशोदा माईला पुत्र झाला. जेव्हा कळालं यशोदामाईला पुत्र झाला त्यावेळी संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण झालं. आणि त्या आनंदाचं वातावरण इतकं झालं की तुकोबारा म्हणतात आम्ही त्यावेळी होतो. तुका त्यांचे बरोबर जे जे झाले अवतार, तुका त्यांचे देवा धरती अवतार,
सत्ययुगाचा अवतार आहे. मी सुद्धा ज्यावेळी त्या सगळ्या गवळींची गडबड झाली, सगळ्याजण गावात आनंदाने नाचत होत्या ना, तर मी तिथे बघायला होतो. आणि तुकोबाराय म्हटले, मी याचं वर्णन माझ्या शब्दात करू शकत नाही. तुकोबारांनी तो गोकुळातला आनंद, तो गोकुळ नगरीतलं निर्माण झालेलं सुख जे भगवंताच्या आगमनानंतर निर्माण झालं, ते सुख कसं होतं हे अभंगाच्या पहिल्या गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या सुखाला कशाचाही अंत सुद्धा नव्हता आणि त्या सुखाला पार सुद्धा नव्हता. असं सुख निर्माण झालं. आनंदाचे डोली आनंद तरंग आणि आनंदाची अंग आनंद, एवढं सुख निर्माण झालं की त्या सुखाला शेवटच नव्हता. कारण की तुमच्या आमच्या सुखाला काय शेवट आहे. आता मला सांगा, मुलगा झाला म्हणून ते सुद्धा सुख करतायत. आपल्याला सुद्धा मुलं झाले, आपण काय करतो? आमच्या संस्थेमध्ये जेव्हा आम्ही गुरुजींजवळ बसायचो, भरपूर असे गृहस्थ यायचे, गुरुजींना पेढे द्यायचे आणि पेढे देऊन सांगायचे, गुरुजी आम्हाला मुलगा झाला, हे पेढे तुम्हाला द्या. मुलगा झाला म्हणून ते पेढे वाटत होते. काही वर्षांनी त्यांच्याच गावात दर्शना गेल्यानंतर विचारलं गुरुजींनी, अहो तुमचा मुलगा कुठे आहे? अहो तो जन्माला नसता आला तर बरा झाला असता. काय म्हणतात तीच लोक? तो जन्माला नसता आला तर बरा झाला असता. हे कार्ट आम्हाला आवडत. ज्याच्या जन्माने पेढे वाटले त्याच्याच जन्माला आपण काय घातल्या? शिव्या घातल्या. म्हणजे मुलगा होण्याच्या सुखाला कुठेतरी खंडना आली, पण देव जन्माला आल्यानंतर त्या सुखाला कुठेही अंतपार नव्हता. तुकोबाने म्हटले, अंतपार नाही लेखा. लिहिण्यासारखं किंवा ज्याचे मोजमाप होईल असे ते सुख नव्हतं. ते सुख कसं होतं की स्वर्गीचे अमर आणि मृत्यूलोकी की त्या देवाच्या आगमनानंतर आम्हाला सुद्धा त्या सुखामध्ये सहभागी होता यावं, इतकं सुख ते भरभक्कम होतं. आणि एवढं सुख निर्माण झाल्यानंतर पण हे सुख झालं कशामुळे? कारण की प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. मग गोकुळात एवढं मोठं सुख निर्माण झाला, एवढा जल्लोष झाला, एवढे सगळे आनंदाने नाचत होते, याचं कारण काय? कारण अभंगाच्या दुसऱ्याच्या
गोकुळात एवढं सुख निर्माण होण्याचं कारण एकच काय बाळकृष्ण नंदा घरी कोण आला होता तर बाळकृष्ण जन्माला आला होता म्हणून सुखा अंत पार नाही लेखा. हे सुख येण्याचं कारण काय होतं तर नंदाच्या घरी बाळकृष्ण जन्माला होता आणि तो जन्मल्यानंतर त्याला एवढं सुख काय झालं तर त्यावेळी ज्यावेळी यशोदेला मुलगा झाला खबर पसरली तर प्रत्येक गवळण नंदाच्या घरी यायची का आम्हाला त्या देवाचं काय होईल दर्शन होईल आम्हाला सुद्धा त्याचा चेहरा पाहायला मिळेल का देवाचा चेहरा आपल्यासारखा आहे का नाही तुझी ये निघाली कोटी चंद्र प्रकाशी कमल नयन हास्य वदन हास्य एक चंद्र नाही तर तुझी ये कोटी चंद्र प्रकाशी कोटी चंद्राचा प्रकाश देवाच्या चेहऱ्यावरती होता. अहो आपली बायको एक गोरी असली तिला उपमा देतो काय चंद्रासारखी एक चंद्र आणि कोटी चंद्र राजस सुकुमार मदनाचा पुतळा एवढ्या सुंदर देवाला पाहण्यासाठी एक एक गवळण यायला लागली. भरपूर गर्दी होती बघायला मिळत नव्हतं आणि कोण दरवाजाच्या भटीतून बघायचं कोण खिडकीतून बघायचं प्रत्येक गवळण बघून जायची आणि जाताना नाचत नाचत घरी जायची. मग एक गवळण बघायची माघारी यायची जी दुसरी रस्त्यातून येते ती तिला विचारायची तुला पाहायला मिळालं का देवाचा चेहरा तू पाहिलास का ती म्हणायची हो पाहिला. ती विचारायची कसा आहे का आपला देव दिसायला कसा आहे काय परिणाम होतो का तर ती म्हणायची पहिली गवळण तिला म्हणते काय देवाचं वर्णन करू त्याला पाहिल्यानंतर माझं मन थाण्यावरती राहत पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला ती गवळण सांगते काय पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्या देवाला मी पाहिलं आणि काय झालं तेने वेदिले मन नुसतं पाहिल्या पाहिल्या वेग लावी त्याने काय घेतलं माझं मन स्वतःकडे आकर्षित करून घेतलं. हे ऐकल्यानंतर त्या दुसऱ्या गवळणीला थार पडला नाही. ती सुद्धा धावत गेली देवाला पाहिलं पुन्हा माघारी आली. तिसरी गवळण तिला भेटली तू पाहिलं का देवाला ती म्हटली हो पाहिलं ना कसा आहे देव अगं त्याला पाहिल्यानंतर माझं चित्त काय झालं हरीने माझे हरिले चित्त भार भार मी सगळं माझा देवभान राहिलो विसरून गेलो. अशा भरपूर गवळणी आल्या भरपूर गेल्या कारण की 12 वाजत आले होते गवळणी थांबत नव्हत्या. मग त्या ठिकाणी हळूहळू काय झाला आनंद सगळ्यांचा गगनात मावत नव्हता. मग त्या आनंदाचा उत्सव करणं काय असतं गरजेचं असतं. ज्या दिवशी देव जन्माला आले त्याच्यानंतर सगळी सजावट करायला सगळं आनंदाची दिवाळी घरी बोलवा मनमाळी घरी बोलवा मनमाळी गालिते मीरा गोविंद गोविंद गालिते मीरा गोविंद गोविंद
सजायला सुरुवात झाली होती. पण सजावटीची साधनं काय होती, सजावट नक्की कोणत्या प्रकारची होती, हे अभंगाच्या तिसऱ्या गोकुळ नगरी सजवली, पण कशाने? गुढिया तोरणे, गुढी बांधल्या सगळ्यांनी घरासमोर, गुढ्या उभ्या केल्या, ज्या गुढीपाडव्याला उभ्या करतात त्या गुढ्या. देवाचा जन्म झाला तेव्हा काय केल्या, सगळ्यांनी घरासमोर पाडवा साजरा केला, गुढ्या उभ्या केल्या. दिवाळीला जी तोरणं लागतात ती तोरणं देवाचा जन्म झाल्यानंतर गोकुळ नगरीमध्ये लागली. संपूर्ण गोकुळ नगरीच्या ठिकाणी सजली. आणि तो उत्सव कसा साजरा केला? डीजे लावला का? बँड आणला का? नाही. करती कथा गाती गाणे. त्या ठिकाणी कथा कीर्तन चालू झाली, भगवंताचे नामस्मरण चालू झालं. त्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया गाणी आळवायला लागली. कारण की मुलगा जन्मानंतर भरपूर अशा प्रक्रिया असतात. 5वी असते, 12वी असते. आता 5वी ही बघायला मिळत नाही आणि 12वी, कारण की 5 दिवस व्हायला मूल कुठं असते? हॉस्पिटललाच असतंय. 5वी हॉस्पिटलमध्ये करणार का? नाही ना. पण पहिलं सगळं कुठे व्हायचं? घरी व्हायचं. देवाचा जन्म घरी झाला. 5वी होत होती म्हणून सगळ्या ठिकाणी कथा होत होत्या, कीर्तन होत होती, सगळ्या स्त्रिया गाणी म्हणत होती. आणि त्यांचा एवढा आनंद होऊन तुकोबा सुद्धा म्हणतात, मला सुद्धा त्यांच्या आनंदाचा काय लागला? छंद लागला. आणि तो छंद इतका होता की मला सुद्धा या गवळणीच्या छंदाने, त्या गवळणीच्या नादाने, त्यांच्या या उत्साहाने मला सुद्धा काय घेतलं? मोहून घेतलं. हे अभंगाचे पण हा आनंद तेव्हा का झाला? तर देवाचा जन्म झाला. कारण की देवाच्या प्राप्तीशिवाय आपल्या जीवनाची सार्थकता नाही. तो आनंद निर्माण झाला. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. या गोविंदाने मला सुद्धा काय केलंय? मोहून टाकलंय. कारण की त्याचं स्वरूपच इतकं गोड आहे की काय? गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम. मग ते गोड अशा नामाचं एकदा चिंतन करा. विडोबा
गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी